होतं त्यावेळेस लोकसभेत भाषण आम्ही करायचो, त्यावेळेस काही ते मीडिया नव्हता, सोशल मीडिया. आता फक्त ते इम्तियाजनं असं त्याला एकच मिनटं बोलता येतं, 2च खासदार आहे. इतकंसं बोलवतं ना की सगळ्यांना सांगतो की मैं खूप बहुत भाषण किया, मैं ऐसा किया वैसा किया. पण ज्यांची उद्या खूप मोठ्या उत्साहात जयंती साजरी करणार आहात ते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चरणी नतमस्तक होऊन तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट व माझे आद्य दैवत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व भावपूर्ण आदरांजली वाहून आपले नेते महाराष्ट्रामध्ये करोनामध्ये ज्यांना सर्व जनतेला ज्यांनी वाचवलं, नव्हे तर खूप मोठ्या प्रमाणात प्रगतीचा आलेख त्यांनी निर्माण केला, ते शेतकऱ्यांच्या कैवारी. शांतता ठेवा प्लीज. शेतकऱ्यांच्या कैवारी शिवसेना पक्ष म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा करून, आदित्य साहेबांना मानाचा मुजरा करून आमचे सर्व या ठिकाणचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादी, त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी असेल किंवा बाकी लोमटे साहेब असतील किंवा बाकी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आम आदमी सुद्धा, म्हणजे बाकी सर्व बरोबर असणार आहे. महाविकास आघाडीचा हा या ठिकाणी हा कार्यक्रम, उद्घाटनाचा कार्यक्रम, कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रसंगात या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं, हे सन्माननीय माझे गुरुवर्य, महाराष्ट्राच्या नव्हे तर देशामध्ये एकदम जबरदस्त वातावरण निर्माण करणारे सन्माननीय राज्यसभेचे खासदार संजय राऊत साहेब, त्याचप्रमाणे MGMचे कुलपती, माझे मार्गदर्शक आदरणीय अंकुशरावजी कदम साहेब, 80 वर्षाचे त्या ठिकाणी 80 वर्षाचे पुढे असणारे, कन्नडमध्ये आजही माझ्या प्रचारार्थ गावोगावात जाणारे आदरणीय किशोर पाटील साहेब, त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणी शीख समाजाला सुद्धा घेऊन ठराव पास करून घेणारे माझ्यासाठी हे आमचे दोन्हीही मान्यवर. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनिल पटेलजींनी सांगितलं त्याप्रमाणे आता ते अनिल पटेलजी आता काय भाषणात ठिकाणी पण होणार नाही आपली, परंतु मैत्री आहे. आमचे अशफाक साहेब आहेत, आमचे त्या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष युसुफभाई आहे, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनी मातानं, आणि आमच्या या ठिकाणी वहिनी गाडे साहेब, गाडे वहिनी, असे सगळेजण या ठिकाणी. आता नाव सगळ्यांचं घेऊन मी तुमचा वेळ घेणार नाही, कारण आपल्या सर्वांना भाषण ऐकायचं आदरणीय राऊत साहेबांचा. मी या ठिकाणी एकच सांगेल, अनिल पटेलजी, मी अनेक ठिकाणी आणि उलट्या मी स्टँडिंग कमिटी फायनान्समध्ये असताना स्वतः मनमोहन सिंगजी आमचे मेंबर होते, प्रधानमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या कमिटीत होते, त्यावेळी त्यांच्यासमोर मी त्यांनी जे काम आम्हाला मिळून दिलं होतं त्यांची स्तुती केली, येऊन ते माझ्या पाठीमागे आले, पाठीवर थाप मारली. कारण जी समांतर जनवाहिनी यांनी बंद पाडली ती फक्त 792 कोटीची होती, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची होती. ती आदरणीय शरद पवार साहेबांनी, जयपाल रेड्डींनी आणि त्याचप्रमाणे बाकी इतरांनी ही केली, कमलनाथजींनी. ह्या सगळ्या योजना त्या ठिकाणी मी ज्या आणल्या होत्या साहेब, त्या फक्त काँग्रेसच्या राज्यामध्ये मी विरोधी पक्षाचा खासदार असताना मी मिळून घेतल्या. अटलजीच्या राज्यात तर मी किंग होतो, सगळं काही त्या ठिकाणी आम्ही खूप म्हणजे मजबूत युती होती त्यावेळेस. 10 वर्ष मी काँग्रेसच्या राज्यामध्ये विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा कधी मी असं मला डावललं नाही किंवा शिवसेनेला डावललं नाही. त्यांनी सगळ्या योजना मंजूर केल्या. पाणी आपले समाज जी आपली सिवरेजची योजना होती, मी कमलनाथजीचा हात पकडला आणि सही करा म्हटलं इथे, आणि करतात नाही करो हात पकडून, बाकी कोणाचा हात पकडू शकतो का मी आताच्या ह्याच्यात. पूर्ण 5 वर्ष मी NDA मध्ये काम केलं, कुठलीही मदत त्यावेळेस आम्हाला केली नाही. कोणताही मंत्री काम करायला पण तयार नव्हता, धरत नव्हता. माझे मित्र गडकरीजी त्यांना इथे आणला. आता अंबादासजी दानवे साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे,
अंबादास दानवेंनी एक आंदोलन करणार ते मिळलं, जाऊ दे वगैरे, आपल्याला अजून पुढचं मिळणार नाही, करू नको. अटलजीच्या काळामध्ये त्या ठिकाणी अटलजीच्या जन्मदिवसानिमित्त 25 तारखेला 2015ला 17,500 कोटीच्या कामाचं भूमिपूजन केलं. हे सगळं मी आणलेलं होतं आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी ते मान्य पण केलं होतं गडकरींनी. आणि नंतर मला ते बोलले की काही काळजी करू नको, मी हे सगळं काम करू. म्हणजे पहा बरं का, 6 महिन्यानंतर त्यांना लॉबीमध्ये भेटलो, मिळलं का हो त्या अजून काही काम सुरू झालं नाही, क्या करना मेरे को, मेरे बाबा ने मेरे पंख छाट दिए, मेरे बाबा ने मेरे पंख छाट दिए. मेरे को किसी भी हालत में मेरी सब पूरा चेयरमैन बदला NHI का, मेरा सेक्रेटरी बदला. अरे म्हटलं बाबा आता आमचं तर नुकसान होईल ना, तुम्ही 17,500 कोटीचे सँक्शन केलं ना, आता आमचं कधी हा बीड बायपास, जालना रोड, बाकीचे इकडचे आमचं टनेल जे आम्ही आंदोलन केलं, 1 लाख लोकांच्या सह्या आम्ही दिल्या त्यांना, तरी पण ते होत नाही, टनेल होत नाही. पण बाकी तो रस्ता झाला, अरे खूप केलं, परंतु त्या ठिकाणी त्यांना त्यांचे पंख छाटले. पंख छाटून त्या ठिकाणी मी सांगतो गडकरींना बाजूला केलं आणि आता काय परिस्थिती आहे. पण हे सगळं असताना माझं तर मराठवाड्याचं नुकसान झालं, कारण विदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी खूप म्हणजे रस्ते मोठे केले, पण आपले मराठवाड्याचे नाही केले. हे सगळं असताना त्या ठिकाणी मी एकच सांगेन की काँग्रेस सरकारमध्ये मला त्या ठिकाणी मान सन्मान होता. काँग्रेस सरकारमध्ये त्या ठिकाणी माझे सगळे सोडवणे साहेब, संपूर्ण त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी, जयपाल रेड्डींनी आणि स्वतः प्रधानमंत्री मोदयांनी मला स्वतः शरद पवार साहेब घेऊन गेले प्रधानमंत्र्यांकडे. मग मी सांगायला लागलो साहेब ये कॅबिनेट पे लेना पडेगा. अरे मैं खूप कॅबिनेट होऊन चंद्रकांत जी काम करीत होता, ते 5 दिवसात त्या ठिकाणी जी सँक्शन झाली. पण इथे मात्र MIM आणि भारतीय जनता पार्टी त्यांना असं वाटलं की हे सगळं श्रेय कोणाला जाईल, शिवसेनेला जाईल. मुद्दाम त्या ठिकाणी त्यांनी ते बंद केलं. MIM तर तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला एकच सांगतो, एकच गोष्ट तुम्हाला सांगतो. काल सुद्धा मी खूप मोठ्या मीटिंगमध्ये होतो, किरमाणी यांनी मीटिंग ठेवली होती. त्यांनी स्वतः मी काय काम केलं ते सांगितलं. पण तो प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगतो की आजची परिस्थिती काय आहे. ज्यावेळेस मी 1990ला पहिला हिंदू आमदार झालो, त्या दिवशीपासून तर 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये दंगली होऊ दिल्या नाही. शिवसेनेच्या माध्यमात झाले, एकही दंगल झाली नाही, सगळं शांततामय वातावरण झालं. आणि त्या काळामध्ये अनिल पटेलजी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मी त्या ठिकाणी काँग्रेस सरकारने घेतलं. DMIC हे काय करते, DMIC मध्ये त्या ठिकाणी मी आमचे मित्र जे आहे ना त्यावेळेसचे, किया मोटर ही येणार होती. किया मोटर आली असती तर 10,000 डायरेक्टली एम्प्लॉयमेंट क्रिएट झालं असतं. हे मी लोकसभेत सुद्धा भाषण केलं होतं. मी लोकसभेत भाषण केलं त्यावेळी काय होतं, त्यावेळेस लोकसभेत भाषण आम्ही करायचो, त्यावेळेस काही ते मीडिया नव्हता, सोशल मीडिया. आता फक्त ते इम्तियाजनं असं त्याला 1 मिनिट बोलता येतं, 2च खासदार आहे. इतकंसं बोललं होतं की सगळ्यांना सांगतो की मैं खूप बहुत भाषण किया, मैं ऐसा किया वैसा किया, लोकांना फसवत होतो. पण इतकं मी या ठिकाणी एकच सांगेन, त्या किया मोटरच्या वेळेस मी स्वतः मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही जा तिथे, स्वतः त्या ठिकाणी जर चंद्राबाबू नायडू जात असेल तर तुम्ही का जात नाही, आपल्या इथं जागा आहे, सगळं काही आहे साहेब, 10,000 एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल आपल्या या संभाजीनगर शहरामध्ये, तुम्ही या, हे करा, मदत करा. हो जाता होतो, पण त्यांनी मदत कशाने केली, बुट्टी बोरीला त्या ठिकाणी तो कारखाना आणायच होता. ते मॅनेजमेंट म्हटलं नाही, वहाँ आपको इन्फ्रास्ट्रक्चर नाही, हम कुछ नाही कर सकते. सांगायचा मुद्दा की आपल्या मराठवाड्यासाठी यांनी काय केलं. मला म्हणतात की क्या किया, तुम्ही काय केलं. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आपण आज आपलं खरोखर तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीचं नेतृत्व राहुल गांधीजी त्याचप्रमाणे बाकी सर्व नेते करतील. परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी मजबूतने साथ दिली, शरद पवारांनी जी साथ दिली, त्यामुळे ही महाविकास आघाडी जबरदस्तपणे पुढे चालली आहे. आज मी या ठिकाणी सांगतो की महाविकास आघाडीच्या माध्यमाने आज राऊत साहेबांनी माझं तिकीट जवळपास 6 महिन्यापूर्वी डिक्लेअर केलं होतं गुलमंडीवर. पण त्याचा भरपूर पाठिंबा ठेवला त्यांनी. असं नाही की अंबादास दानवेला नाही म्हणून, तसं नाही. परंतु जे काही मला त्या ठिकाणी पूर्ण काम, हे जे अपूर्ण काम या दोघांनीही, राज्यसभेच्या खासदारांनी लोकसभेच्या खासदारांनी काही केलं नाही. ते आता मला काम करायचं आहे, पुढचं काम करायचं आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आज अंबादास दानवे माझ्यासोबत आहे. मी खरोखर धन्य म्हणून आम्ही एकमेकाला पेढे खाऊ घातले आणि यशस्वी केलं.
माननीय उद्धवजींनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं बाबा तुम्ही दोघं आनंदात, आणि साहेब तुम्हाला मी शब्द देतो की आम्ही दोघांनी मिळून त्या ठिकाणी हा गण आम्ही कायम ठेवणार आपल्या शिवसेना माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे. कारण बाळासाहेबाचा गड आहे. मग इतकं असताना सुद्धा मी आपल्याला शब्द देतो, कारण तुम्हाला शब्द माझे गुरु आहेत, शब्द द्यावा लागेल. कुठेही काही अडचण नाही साहेब. काँग्रेसचे सगळे कार्यकर्त्यांच्या बरोबर बऱ्याच मिटिंग झाल्या, मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांबरोबर मिटिंग झाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या मिटिंग झाल्या, आमच्या लोमटे साहेबांकडे झाले. त्याचप्रमाणे आमचे सगळे बाकीचे म्हणजे जितके पण आमचे विविध पक्षाचे आमचे आघाडीबरोबर आहेत त्यांच्याबरोबर झाले, गाडेताईंबरोबर झाल्या, त्याचप्रमाणे सगळे आमचे दलित पॅन्थरचे नेते त्यांच्याबरोबर झाले, सगळ्यांच्या बरोबर झाले. आणि तुम्हाला सांगतो की सगळ्यात चांगलं जर काम म्हणजे मला अजून खूप मदत मिळत असेल ती कोणाची मिळते, लोमटे साहेबांची आणि आमचे टाकसाळ साहेबांची. जबरदस्त युनियन साहेब त्यांच्या, खूप युनियन त्यांच्या. या सगळ्या युनियनचा फायदा त्या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीला मिळणार. आणि म्हणून हा महाविकास आघाडीचा जो एक खूप मोठा अनुभव आहे. मी आपल्याला या ठिकाणी जास्त लांबलचक भाषण न करता माफी मागतो, पण मी तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक होतो. सर्व आपले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, आमच्या सगळं सहकारी यांना नतमस्तक होतो. जोरदारपणे आपलं काम करावं. आपण असं म्हणायचं नाही की आपल्यासमोर कोणी येत नाही. आपल्यासमोर खूप मोठा राक्षस येतोय, त्याचा पाडाव करायचा असं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला खूप काम करायचं आहे. आपल्याला खूप मतदान होणार आहे, पण आपण त्या ठिकाणी आपल्या बूथवर त्या ठिकाणी तिथून हरायचं आहे. आपल्या सगळ्या त्या ठिकाणी आपण इतकं करायचं की आपण रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे संभाजीनगर शहराचा, की आज इतकं मोठं रेकॉर्ड त्या ठिकाणी करायचं हे दाखवून देण्यासाठी उद्धव साहेबांना, शरद पवार साहेबांना, त्याचप्रमाणे आपल्या नानाभाऊंना आहे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी जबरदस्त आपल्याला काम करायचं. कुठे काही माझ्याकडनं काही चुकलं असेल, मान सन्मान समजा आता युसुफभाई तसं नाही बरं का, आम्ही तुम्हाला मान सन्मान देतो. मान सन्मान नाही आम्ही देतो नाही. आणि मी आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो, आता पदाधिकारी खूप झाले, मला कोणच नाही आला. मला असं नाही तर आपले कोण पाहुणे हे पाहुणे, काँग्रेस, राष्ट्रवादी, बाकीचे इतर पक्षाचे नेते जे ते आपले पाहुणे आहे. त्याच्यात ते जर तुम्ही त्या ठिकाणी आपण मला खुर्ची पाहिजे आहे त्यांना द्यायची खुर्ची. आणि म्हणून एक चांगला या ठिकाणचं नातं आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे. हां हां बरोबर आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य. अरे प्रकाश थांबतो तुझं. प्रकाशात मी महानगरपालिकेत एकमेकाच्या समोर होतो, चालू असतात ते. परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वजण त्या ठिकाणी असंच मोठं काम करा. आणि हा गड, कारण सगळ्या महाराष्ट्राचं नव्हे ते देशाचं लक्ष या ठिकाणी लागलं. देशाचं म्हणजे तुम्ही समजून घ्या कोणाचं, तिथून काही पण ते करू शकतील, काही पण गाड्या करू शकतील, कसंही काही करू शकतील. म्हणून या ठिकाणी आपण खूप काळजीने आपला फॉर्म पण काळजीने भरायचं. आपण गर्दी पण तशी असेल तर आपण कुठपर्यंत जायचं, कारण आचारसंहिता नंतर मग खर्च वेळचं हे मुद्दाम त्या ठिकाणी असे करण्याचा प्रयत्न ते करतील. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आपण काळजीने या ठिकाणी करावं. आता सगळ्या मतदारसंघातले, विधानसभेच्या मतदारसंघातले कार्यालयाचं उद्घाटन पण आहे. आणि कार्यालयाच्या तिथे आम्ही प्रत्येक गंगापूर, वैजापूर, कन्नड इथे सुद्धा त्या ठिकाणी आपले पूर्ण महाविकास आघाडीच्याच बैठका घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग शहरात सुद्धा ते घेणार आहे. हे सगळं असताना सुद्धा आपण मी विनंती करतो, आपण फक्त रात्र वैरायची आहे, आपण ओव्हर कॉन्फिडन्स जायचं नाही, रात्र वैरायची आहे. आणि आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी यश प्राप्त करायचं. हे तुमचं यश आहे, हे माझं यश नाही, हे तुमचं यश आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.